मसाला अंडा बनवण्यासाठी प्रथम एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे। त्यामध्ये आपण 1 चमचा जिरे ॲड करायचे। जिरे तडतडले की त्याच्यामध्ये कढीपत्ता तो चांगला फ्राय करून झाला की आपण 2 मोठे कांदे घेतलेले आहे ते फ्राय करून घेऊया। कांदा छान फ्राय झालेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करूया। 2 टोमॅटो घेतलेले आहेत। टोमॅटो पण आपल्याला मऊ होईपर्यंत शिजू द्यायचा आहे। आपला कांदा आणि टोमॅटो शिजत आहे तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। आपला कांदा टोमॅटो शिजला का आपण चेक करूया। बघू शकता तुम्ही कांदा आणि टोमॅटो एकदम व्यवस्थित शिजलेला आहे। हे बघा। तर ह्यामध्ये आपण सर्व मसाले टाकूया। 2 चमचे लाल तिखट टाकते। भाजी थोडी आपल्याला तिखट करावी लागेल कारण कांदा टोमॅटोमुळे थोडी गोड होते ती। त्यामुळे 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळदी, अर्धा चमचा धने पावडर आणि थोडासा चिकन मसाला ॲड करते यामध्ये। हे सर्व व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। मसाले मिक्स करून झालेले आहेत। मीठ पण ॲड करते। सर्व मसाल्याने कांदा आपण छान फ्राय करून घेऊया। हे बघा मसाल्यांना छान तेल सुटलेले आहे। याच्यामध्ये आपण कोथिंबीर ॲड करूया। ते पण मिक्स करून घेऊया। सर्व मसाले कांदा टोमॅटो आता छान शिजलेले आहेत। याच्यामध्ये आपण अंडे ॲड करूया। आपले जे मसाले फ्राय करून झालेले आहेत त्यांना ना आपण असं व्यवस्थित छान पसरून घ्यायचा। हा मसाला गॅस बारीकच असू द्या नाही तर मसाले करपतील। आणि ह्याच्यामध्ये थोडीशी अशी जागा करून घ्यायची अंडे ॲड करण्यासाठी। व्यवस्थित आपण अंडे फोडून असे टाकायचे। समजा जर तुम्हाला डायरेक्ट नाही जमलं तर एका वाटीमध्ये घेऊन पण तुम्ही ॲड करू शकता। मी ते पण दाखवते। एक वाटीमध्ये अंडं घ्यायचं, असं फोडून तुम्ही व्यवस्थित असं आरामात टाकू शकता। बघा असं। अजून एक अंडा ॲड करते। हे तुम्ही थोडंसं साईडला पण मिक्स करू शकता। आता ह्याच्यामध्ये काय करायचं, अंडी टाकल्यानंतर थोडंसं मीठ वरतून टाकायचं जेणेकरून आपली अंडी वरतून फिक्की नाही लागली पाहिजे। थोडंसं मीठ आणि थोडा मसाला पण टाकायचा। थोडा मसाला। आता ह्याला 5 मिनिटं आपण झाकण ठेवून शिजू द्यायचे। आणि लक्ष ठेवा की गॅस बारीकच असला पाहिजे म्हणजे आपला मसाला जळणार नाही। छान वास येतोय। काय बनवतेय आज? मी मस्त मसाला अंडा बनवते। हो का? येस। फटाफट बनवा आणि मला दे जेवायला। हो हो आता हे काय होतं झालंय। 5 मिनिटं झालेले आहे। आपण चेक करूया अंडा झालंय का। हां हे बघू शकता तुम्ही सेट तर झालेलं आहे। आता अंडं शिजलंय की नाही चेक कसं करायचं, मी एक स्पून घेतलाय त्याच्या बॅक साईडने प्रेस करून बघते। हां हे बघा एकदम क्लीन आहे म्हणजे आपलं अंडं शिजलेलं आहे। आता ह्याच्यावरती मी कोथिंबीर ॲड करते। हे बघा आपला मसाला अंडा रेडी आहे। आपली मसाला अंडा ही रेसिपी रेडी आहे। तुम्ही जरूर ट्राय करा आणि रेसिपी कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की कळवा। थँक्यू।